हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण ऊतींबद्दल किंवा टिश्यूज बद्दल बोलणार आहोत. तर इथे या काही वनस्पती पेशी आहेत ज्या अगदी आनंदी आहेत काय, आणि आता त्या एकमेकांचे हात धरतात आणि एक विशिष्ट कार्य पार पाडायला सुरुवात करतात. समजा या सर्वांनी मिळून पानाचा बाह्य थर तयार केला, म्हणजे या पानासाठी एक संरक्षक थर किंवा प्रोटेक्टिव्ह लेअर तयार केली, आणि मग यांचं कार्य काय आहे तर या पानाचं संरक्षण करणं, म्हणजेच यांनी एक ऊती तयार केली. आता यावरून आपण ऊतीची व्याख्या करू शकतो का? तर ऊतीची व्याख्या अशी आहे की एकसारखी रचना असलेला पेशींचा समूह जो विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र काम करतो. ठीक आहे. आता या संकल्पनेला आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्पर्श केला आहे, बरोबर, जेव्हा आपण प्राण्यांच्या ऊतींबाबत चर्चा केली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण वनस्पती सृष्टीतील ऊतींबाबत बोलणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की प्राणी सतत हालचाल करत असतात. ते एक तर अन्नाच्या शोधात किंवा निवाऱ्याच्या शोधात किंवा कदाचित जोडीदाराच्या शोधात फिरत असतात. पण वनस्पतींच्या बाबतीत असं नाही. त्यांचं जीवन अतिशय संथ आणि स्थिर असतं. पण जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की यांचं जीवन स्थिर असून सुद्धा वनस्पतींना भरभराटीसाठी खूपच मेहनत करावी लागते. त्यांना उंची वाढण्याची ओढ असते. त्यांना स्वतःचं अन्न स्वतः तयार करावं लागतं आणि नंतर जमिनीतून पाणी शोषून घ्यावं लागतं, जे त्यांच्या मुळांमार्फत होतं. आणि हे खरोखरच कष्टाचं काम आहे, बरोबर. त्यामुळे वनस्पती आणि प्राणी यांच्या दोघांच्याही गरजा खूप वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांचे ऊतींचे प्रकारही वेगवेगळे आहेत. निसर्गाने या दोन्ही सजीवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ऊती कशा प्रकारे तयार केला आहे हे पाहणं खूपच मनोरंजक आहे. आता जेव्हा शास्त्रज्ञांनी वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या विविध ऊतींचे बारकाईने परीक्षण केलं, तेव्हा त्यांना आढळलं की वनस्पतींमधील ऊती तुलनेने खूप सोप्या आहेत आणि त्यांचं मूलभूतपणे दोन वेगवेगळ्या प्रकारात विभाजन केलं जाऊ शकतं. त्यांना अशा ऊती आढळल्या ज्यांच्या पेशी सक्रियपणे विभाजित होत होत्या, म्हणजेच विभाजक ऊती, आणि मग अशा ऊती होत्या ज्यांच्या पेशी अजिबात विभाजित होत नव्हत्या, म्हणजेच अविभाजक होत्या. आता शास्त्रज्ञांनी या विभाजक ऊतींना विभाजी ऊती किंवा मेरिस्टेम टिश्यू असं म्हटलं आणि अविभाजक ऊतींना स्थायी ऊती किंवा परमनंट टिश्यू असं म्हटलं. आता इथे एक मनोरंजक गोष्ट आहे काय, कोणत्याही वनस्पतीमध्ये विपुल प्रमाणात किंवा खूप जास्त प्रमाणात आढळणाऱ्या ऊती या अविभाजक किंवा स्थायी ऊती असतात, विभाजी ऊती नाही काय. कारण विचार करा, विभाजी ऊतींमध्ये विभाजित होणाऱ्या पेशी असतात, ज्याचा अर्थ असा की वनस्पतीची वाढ होत असताना त्यांची संख्या वाढत जाईल. दुसरीकडे जर एखाद्या ऊतीमध्ये अविभाजी पेशी असतील किंवा स्थायी पेशी असतील तर त्या विभाजनास सामोरे जाणार नाही. त्यामुळे साहजिकच तुम्हाला अशी अपेक्षा असेल की वनस्पतीमध्ये अविभाजी पेशींची किंवा स्थायी ऊतींची संख्या तुलनेने कमी असेल, पण प्रत्यक्षात मात्र याच्या अगदी उलट आहे. तर असं का घडतं याचं स्पष्टीकरण असं आहे की स्थायी ऊती किंवा अविभाजक ऊती या विभाजी ऊतींपासूनच तयार होतात. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा विभाजी ऊतीच्या पेशीचं विभाजन होतं तेव्हा ती दोन भागात विभाजित होईल, बरोबर. आणि त्यापैकी एक पेशी ही विभाजी राहते तर दुसरी पेशी ही अविभाजी किंवा परमनंट होऊन जाते. म्हणजेच ही पेशी आपली विभाजनाची क्षमता टिकवून ठेवते आणि ही दुसरी पेशी जी नवीन तयार झालेली असते ती स्थायी ऊतींचा भाग बनण्यासाठी पुढे जाते आणि ही प्रक्रिया अशीच सुरू राहते. अशा प्रकारे जेव्हा प्रत्येक वेळी एखादी विभाजी पेशी विभाजित होते तेव्हा अशा पेशीला जन्म देते जी स्थायी ऊतीचा भाग बनेल, आणि म्हणूनच कोणत्याही वनस्पतीमध्ये विभाजी ऊतींपेक्षा स्थायी ऊतींची संख्या जास्त असते. आता इथे नेमकं काय झालं तर या विभाजी ऊतीने एका विशेष प्रकारच्या ऊतीला जन्म दिला, एका स्थायी ऊतीला. आता या स्थायी ऊतींचे विविध प्रकार आहेत आणि त्यांचे विविध कार्य आहेत. जसं की काही ऊती पाणी वाहून नेण्यासाठी जबाबदार आहेत, तर काही अन्नाच्या वहनासाठी जबाबदार आहेत. अशा विविध प्रकारच्या स्थायी ऊती आहेत. म्हणजेच इथे एक विभाजी ऊती एका विशिष्ट प्रकारच्या स्थायी ऊतीमध्ये रूपांतरित झाली आणि विभाजी ऊतीपासून अशा विशेष ऊती तयार होण्याच्या प्रक्रियेला विभेदन किंवा डिफरन्सिएशन असं म्हणतात. आता हा शब्द तुम्हाला जीवशास्त्रामध्ये अनेक वेळा ऐकायला मिळेल, आणि जेव्हा जेव्हा असं विशेषीकरण घडतं किंवा स्पेशलायझेशन घडतं तेव्हा त्याला विभेदन किंवा डिफरन्सिएशन असं म्हणतात. याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. आणि या व्हिडिओ पुरतं आपण विभाजी ऊती किंवा मेरिस्टेम टिश्यूवर लक्ष केंद्रित करूया.
आणि सुरुवात करूया विभाजी ऊती तयार करणाऱ्या पेशींपासून. तुम्ही पाहू शकता की इथे काही पेशी एकमेकांना चिटकलेल्या आहेत आणि एक ऊती तयार झालेली आहे. आणि या पेशींमध्ये सक्रियपणे विभाजित होण्याचा गुणधर्म असल्याने त्यांचे काही वैशिष्ट्य देखील असतील, बरोबर? यापैकी पहिलं वैशिष्ट्य म्हणजे यांची पेशी भित्तिका किंवा सेल वॉल ही अत्यंत पातळ असते, ज्यामुळे यांना वेगाने विभाजित होण्यास मदत होते. पुढे यांच्याकडे अतिशय दाट जीवद्रव्य किंवा सायटोप्लाझम असतं, कारण त्यांचा चयापचय दर किंवा मेटाबॉलिक रेट इतका जास्त असतो की त्यांना विभाजन सुरू ठेवण्यासाठी भरपूर घटकांची गरज असते. यासोबत यांच्याकडे अतिशय ठळक केंद्र किंवा न्यूक्लियस असतं आणि यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या रिक्तिका किंवा व्हॅक्युल्स नसतात. सहसा आपल्याला वनस्पती पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्तिका पाहायला मिळतात, पण या पेशींमध्ये रिक्तिका नसतात. सांगा बरं असं का असेल? बरं मला सांगा. रिक्तिका प्रामुख्याने वस्तू साठवण्यासाठी असतात, पण या पेशी जणू काही म्हणतात, अरे आम्ही आधीच पुरेसं काम करतो आहोत, आम्ही वेगाने विभाजित होत आहोत आणि यासाठी आम्हाला साठवणुकीची अतिरिक्त जबाबदारी देऊ नका, आम्हाला ते नाही करायचं. आणि म्हणूनच यांच्याकडे रिक्तिका नसतात. तर या रिक्तिका स्थायी ऊतींच्या पेशींमध्ये असतात आणि याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. आणि हीच या विभाजी ऊतींचे काही वैशिष्ट्ये आहेत. आता यांच्या या विभाजित होण्याच्या विलक्षण गुणधर्मामुळे या ऊती वनस्पतीच्या वाढणाऱ्या भागांमध्ये किंवा ग्रोईंग रिजन्स मध्ये आढळतात. प्राण्यांच्या उलट, ज्यांची वाढ बऱ्यापैकी एक समान असते, वनस्पतींची वाढ केवळ विशिष्ट भागांपुरतीच मर्यादित असते. आपण एका वनस्पतीचं उदाहरण घेऊया. सांगा बरं या वनस्पतीमध्ये विभाजी ऊती कुठे कुठे आढळतील? तर याचं पहिलं उत्तर नक्कीच हे अग्र किंवा टीप असेल, बरोबर? कारण वनस्पती उंच वाढणार आहे, म्हणूनच याच्या टोकावर विभाजी ऊती आढळतील. पण या खोलवर रुजलेल्या मुळांशिवाय आपल्याकडे निरोगी आणि उंच वनस्पती असू शकत नाही. त्यामुळेच मुळांचीही जमिनीखाली तितकीच वाढ व्हायला हवी आणि वाढीसाठी यांना या विभाजी ऊतींची गरज पडेल. त्यामुळे मुळाच्या टोकावर देखील या विभाजी ऊती उपस्थित असतात. आता मला सांगा, ही वनस्पती व्यासाने देखील वाढेल किंवा डायमीटर वाढेल याचं, त्यामुळे वनस्पतीच्या या भागात देखील विभाजी ऊती असतात. सोबतच तुम्ही एका वनस्पतीला नवीन फांद्या फुटताना पाहिल्या असतील, तर आपल्याकडे इथे सुद्धा विभाजी ऊती असतात आणि यांनाच काही नावं देखील आहेत, बरं का? मुळाच्या टोकावर आणि झाडाच्या टोकावर असलेल्या विभाजी ऊतींना प्ररोह विभाजी ऊती किंवा ॲपिकल मेरिस्टेम असं म्हणतात. त्याच्यानंतर जिथे नवीन फांद्या फुटतात त्या ऊतींना आंतरीय विभाजी ऊती किंवा इंटरकॅलरी मेरिस्टेम म्हणतात आणि ज्या ऊती झाडाचा व्यास वाढवण्यासाठी जबाबदार असतात त्यांना पार्श्वविभाजी ऊती किंवा लॅटरल मेरिस्टेम म्हणतात. ठीक आहे. आता मला तुम्हाला एक मनोरंजक गोष्ट दाखवायची आहे. मला एक व्हिडिओ सापडलेला आहे जिथे आपण प्रत्यक्षात विभाजी ऊतींचं विभाजन कसं होतं हे बघू शकतो. हे आहे झाडाचं प्ररोह अग्र किंवा शूट टीप आहे आणि या ज्या तुम्हाला काळसर लालसर रंगाच्या ऊती दिसत आहेत या आहेत विभाजी ऊती किंवा मेरिस्टेम टिश्यू. आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघा काय. सांगा बरं तुम्ही काय निरीक्षण केलं? आपण पुन्हा बघूया. तुम्ही बघू शकता की हे वाढत असताना या विभाजी ऊती या कोपऱ्यांपर्यंतच मर्यादित होत आहेत. आता हे कोपरे, जसा तुम्ही अंदाज लावला असेल, हे वनस्पतींच्या आंतरीय विभाजी ऊतींना जन्म देतात आणि इथूनच नवीन पानं आणि फांद्या वाढणार आहेत. आणि पुन्हा या लालसर रंगाच्या ऊती ज्या वरच्या भागात केंद्रित आहे या प्ररोहाच्या टोकावर स्थित आहे, ज्यामुळे उंची वाढत राहणार आहे. अशाच प्रकारे या विभाजी ऊती वनस्पतीच्या शरीराच्या विविध भागांमध्ये विभागल्या जातात. आणि म्हणूनच तुम्ही जर कधी वनस्पतीचं वरचं टोक कापण्याचा प्रयत्न केला तर काय होईल बरं? काही दिवसांनी तुम्हाला दिसेल की या पेराच्या भागातून म्हणजेच या आंतरीय विभाजी ऊतीमधून एक नवीन वाढ झालेली आहे, कारण इथेच विभाजी ऊती असतात. आणि ही गोष्ट तुम्हाला गवतामध्ये प्रामुख्याने जाणवेल. म्हणजेच हे गवताचं पाता आहे, ते इथे या प्ररोहाला जोडलेलं आहे आणि इथे विभाजी ऊती असतील, बरोबर? तर गवत चरल्यानंतर समजा गुरांनी या गवताचा वरचा भाग खाऊन टाकला, तर गवत पुन्हा उंच वाढेल,
पण यावेळी तुम्हाला दिसेल की गवताचं पातं हे अणकुचीदार नाही, कारण पेशी विभाजन आणि विकास हा आंतरीय विभाजी ऊतींनी होतो आणि टोकावर नाही. आता आपण या पार्श्वविभाजी ऊतींबाबत बोलूया, जे वनस्पतीच्या शरीराचा व्यास किंवा रुंदी वाढवण्यासाठी कारणीभूत असतात. आता जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या काष्टमय झाडाच्या खोडाचा छेद पाहता किंवा क्रॉस सेक्शन पाहता, तेव्हा तुम्हाला असे गोल गोल रिंगण दिसतील. तर हे रिंगण या पार्श्वविभाजी ऊतींमुळेच तयार होतं. यांना अॅन्युअल रिंग्स असं म्हणतात. आणि आपण हे रिंगण मोजून वनस्पतीचं वय शोधू शकतो. आता पुन्हा हा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नाही, पण ही एक खूप मनोरंजक गोष्ट आहे. म्हणजेच या पार्श्वविभाजी ऊती या वनस्पतीच्या खोडाची रुंदी किंवा व्यास वाढवतात. तर अशा प्रकारे विभाजी ऊती वनस्पतीच्या शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात, जेणेकरून ही वनस्पती आयुष्यभर वाढत राहील. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.